नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज काय स्पेशल विथ कोमलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि मऊ लुसलुशीत पालक पराठा। मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे। चला तर मग सुरू करूया। तर यासाठी लागणारे साहित्य आहे, एक पालकाची जुडी, 7-8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार, ओवा अर्धा चमचा, पांढरा तीळ 1 चमचा, तेल किंवा तूप भाजण्यासाठी आणि बेसन पीठ 2 चमचे। सर्वप्रथम पालक स्वच्छ निवडून धुवून घ्यायचा आणि एका पातेल्यात तो शिजायला ठेवायचा। तो जरा सॉफ्ट झाला की मग काढून परत थंड करायला ठेवायचा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये उकळलेला पालक, मिरच्या, लसूण आणि थंड पाणी टाकून मिक्सरमध्ये चांगली पेस्ट तयार करून घेऊया। आपली पेस्ट आता तयार झालेली आहे। कशी हिरवीगार पेस्ट दिसत आहे ना। आता आपण पराठ्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊया। सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊया 2 कप। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकूया। चवीप्रमाणे मीठ टाकूयात। त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेऊन हातावर चोळून तो पिठामध्ये टाकूयात। 1 चमचा तीळ टाकूयात। आता तयार केलेली पालकाची पेस्ट टाकून मऊसर पीठ मळून घेऊयात। पालक करण्यासाठी जे आपण राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून वापरू, जसं लागेल तसं वापरू शकता। पीठ जास्त घट्ट मळायचं नाही, एकदम मऊसर सैलसर पीठ मळायचं। हातावर थोडंसं तेल घेऊन परत एकदा मळून घेऊयात। आपल्या पराठ्यासाठी लागणारी कणिक तयार आहे। पीठ आता चांगले भिजलेले आहे। आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून चपातीप्रमाणे पराठा लाटून घेऊयात। तव्यावर थोडं तेल टाकून पराठा हा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊयात। पालकामध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते, तसेच विटामिन ए, सी आणि के भरपूर प्रमाणात असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम असतात। तसेच पालकात फायबरचे प्रमाण देखील चांगले असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते। त्यामुळे लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पालक पराठा नक्की आवर्जून करून पहा। तर मंडळी, तयार आहे आपले पालकाचे पराठे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।